नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत आज ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार आहे। खरं तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईत ठाकरे बंधूंची ही जल्लोष सभा आहे। विषयावर लोकसभा चालू दिली नाही आणि राजीनामा घ्या तरच चर्चा करू अशी भूमिका घेतली अभिजित तिपकेचं आणि त्याच्या सगळ्या त्या सवंगड्यांचं मनापासून अभिनंदन यासाठी करतो की अलीकडच्या काळामध्ये चिकाटी दिसत नाही, आंदोलनं होतात, चिकाटी नाही दिसत। 25-30 दिवस रस्त्यावर राहणं, तिथली कुठेही सुविधा जवळपास काही नाही बरं का। अतिशय हालापेष्टा सहन करून ही मुलं तिथे थांबलेली आहेत। अनेकदा ते व्यासपीठ तोडलं गेलं, पडदे लावून कसे पांढरे फडके लावून त्या वांगचुकला म्हणजे त्यांचा मॉरल ज्याला आपण म्हणतो नीतिधैर्य खच्ची कसं करता येईल याचे सगळे प्रयत्न झाले, तरी सुद्धा झुरळं परत येत राहिली बरं का। हे जे येणं आहे ना त्याने मी अतिशय स्तंभित आहे, कारण मी आंदोलनात आम्ही उभे राहिलो शिवसेनेच्या, पण ही जी चिकाटी आहे ना आंदोलनाची तिला तोड नाही आहे। तुम्ही दांडे मारा, काट्या मारा, आम्ही तिरंगा घेऊन उभे राहणार। म्हणून आदरणीय उद्धवजींचं, आधी राजसाहेबांचं आणि खास करून त्याला समर्थन शब्दांनी नाही दिलं तर कृतीतून उद्धवजींनी दिलं, राजसाहेबांनी दिलं। इथंच आदित्यजींच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी निदर्शनं झाली आणि तरुणाई इथं जमली। त्यांनी सुद्धा एक मोठं बळ की मुंबईच्या आर्थिक राजधानीमध्ये शिवसेना ज्या पद्धतीने उभी आहे ती पाहिल्यानंतर त्यांना आता कळलं की आपल्याला वाकावं लागेल, कमरेत वाकावं लागलं बरं का, नुसती मान्य वाकावं। थँक्यू सर। तर प्रधानांच्या राजीनाम्याचं आज सेलिब्रेशन मुंबईत होत आहे। ठाकरे बंधूंचा खरं तर हा मेळावा आहे, शिवाजी पार्कात हा मेळावा होईल। या मेळाव्यात ठाकरे बंधू काय संबोधणार याकडे मुंबईचं लक्ष आहे। मुंबईत आज ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी खरं तर अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन छेडण्यात आलं होतं आणि विद्यार्थ्यांच्या ज्या सर्व काही मागण्या आहेत त्या मान्य करण्यात आलेल्या आहेत सरकारकडून। विशेष करून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही मुख्य मागणी त्यांची होती। अधिक अपडेट घेऊयात आपण आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, आज शिवाजी पार्कात ठाकरेंची तोफ एकत्रितरित्या पुन्हा धडाडणार आहे, ती विद्यार्थ्यांसाठी जल्लोष करण्यात येतोय, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच आपण बघतोय की सकाळपासून विद्यार्थी इथे यायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की एक साइड रस्ता जो आहे तो पूर्ण भरलेला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर अजूनही विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने इथे उपस्थिती दिसतेय आणि अजूनही काही विद्यार्थी जे आहेत ते येत आहेत। आपण जर बघितलं तर विरार, अगदी बदलापूर, वसई इथून लोक इथे विद्यार्थी जे आहेत ते इथे येताना पाहायला मिळतात। जेनझी तर आहेतच, मात्र जेनझींचे जे पालक आहेत मिलेनियल्स ते देखील इथे आलेले पाहायला मिळतात। आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण बघू शकतो तर इथे काही जण आर्टिस्ट देखील यामध्ये सहभागी झालेत। माझ्या समोर मी जो आपल्याला बघू शकतो आपण दृश्यांच्या माध्यमातून की एक आर्टिस्ट आहे, भगतसिंगांचं स्केच जे आहे तो ते रेखाटतोय आणि त्याचबरोबर काही ब्लाइंड स्टुडंट देखील इथे सहभागी झालेत। आपण त्यांना विचारूया, काय सांगशील दादा, कशा पद्धतीचा हा जल्लोष साजरा करतोय? गेल्या 37 दिवस जे काही आमच्या स्टुडंट्सवरती अत्याचार झाले, जे काही दिल्लीमध्ये लाठीचार्ज करण्यात आला, तर ज्या प्रकारे काल राजीनामा घेतलेला आहे, तर आम्हाला खूप आज आनंद आहे की आम्ही हा जल्लोष साजरा करतोय। आणि नक्कीच तर आपण बघतोय की तिरंगा इथे दिसतोय। आपण माझ्या हातात देखील बघू शकता इथे चॉकलेट्स जे आहेत ते देखील वाटले जातात। काही लहान मुलं आहेत ते चॉकलेट वाटतात। आपण इकडे बघू शकतो की कशा पद्धतीने तिरंगा जो आहे तो अंगावर पांघरलेला आहे आणि इथे बॅनर्स जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात लागलेले पाहायला मिळतात। एकंदरीत उत्साह, जल्लोषाचं वातावरण आहे आणि सगळे तिरंगामय, भक्तिमय वातावरण, देशभक्तिमय वातावरण जे आहे ते झालेलं आहे। आपण ह्यांना विचारूया, दादा काय सांगाल? Sorry, I don't speak Marathi. I apologize for that. क्या बताओगे आप कैसे ये सबको जल्लोष में ये करते हो, बदलाव करते हो? Jalosh, I don't
understand Jalosh either, but yes, I think we wanted Margaret Thatcher. We've got Indira Gandhi in khaki shorts. नक्कीच आपण बघतोय की इथे विद्यार्थी जे आहेत ते इथे जमा झालेले पाहायला मिळतात. बरेच विद्यार्थी आहेत जे इथे साजरे झालेत. क्या बताओगे कैसा जल्लोष हो रहा है, कैसा लग रहा है? हमें बहुत अच्छा लग रहा है कि हमारी बात सुनी गई है. सो वी आर वेरी हैप्पी एंड वी वांट हिम टू रिजाइन, जस्ट नॉट टू अप्लाई फॉर रिजाइनिंग. नक्कीच तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे तो इथे दिसतोय. आपण मागे देखील बघू शकतो की कशा पद्धतीचे विशेष म्हणजे हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते सगळे बोल्ड घेऊन आले आहेत. प्राऊड जेनझी, थँक्यू जेनझी अशा पद्धतीचे हे बोल्ड जे आहेत ते दिसतात. आपण पुन्हा यांच्याकडे येऊया. दादा काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्याकडे बघताय, कशा पद्धतीने तरुणाईच्या हातात हा देश आहे असं वाटतंय तुम्हाला? तरुणांच्या हातात तर नक्कीच देश आहे. आता जे 30-35 दिवस आंदोलन चालू आहे त्यानंतर हा जो विजय मिळाला आहे हे एवढंच दर्शवत आहे की आता जर राजकारणी सुधारले नाहीत, सत्ताधारी सुधारले नाही तर आता फक्त धर्मेंद्र झालाय, पुढे देवेंद्र आणि नरेंद्र सुद्धा होऊ शकतो. तर सत्ताधाऱ्यांनी सुधारलं पाहिजे. तुम्ही काय सांगाल? आज खरं तर आज या तरुण मुलांनी एक सिद्ध करून दाखवलंय. आज देशामध्ये अत्याचार चालणार नाही आणि लोकांना जे त्रास देतात यांनी सत्ता सोडावी आणि योग्य रीतीने राहिले ना त्यांना सत्ता सोडायला लागेलच ही आम्ही प्रार्थना सर्वांनी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघतोय की जो रोष आहे तो देखील निघतोय. सत्ताधाऱ्यांनी सुधारा अशा पद्धतीचा संदेश देखील हे देतात. मात्र हे सगळं असताना इथे भक्तिमय वातावरण झालंय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मोठ्या प्रमाणात लोक इथे जमतात ही देखील गोष्ट महत्त्वाची आहे. मात्र या सगळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील थोड्याच वेळात इथे पोहोचतील. नेमके ते विद्यार्थ्यांना काय संदेश देतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अगदीच भाग्यश्री, अशाच जोडलेला रहा आमच्याशी. आपण थेट जाऊयात आता शिवतीर्थावर अपडेट घेण्यासाठी. आपले प्रतिनिधी जय पवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जय, शिवतीर्थावर काय अपडेट आहे? कधीपर्यंत राज ठाकरे त्या ठिकाणून निघणार आहेत? निश्चितच आपण पाहू शकतो की सध्या अगदीच, या मी ठिकाणी काही आता वेळासाठी तुम्हाला विद्यार्थी थांबवते. रोहित पवार बोलतायत. नाही, नाहीतर जल्लोषाचं आहे असं नाही, अख्ख्या देशामध्ये आहे. युवा एकत्र आल्यानंतर काय होतं हे आपण सर्वांनी काल बघितलेलं आहे आणि काल एका दिवसावर आपण बोलून चालणार नाही. अनेक दिवसाचा हा संघर्ष होता आणि सिस्टमच्या विरोधात खऱ्या अर्थाने युवांनी आवाज उठवला आणि त्याला आता विजय मिळालेला आहे. पण हा विषय इथं न थांबता अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत ज्याच्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि संविधान जर टिकवायचं असेल तर आपल्याला येत्या काळामध्ये डिलिमिटेशनचा, SIRचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध हा करावा लागेल आणि सिस्टमच्या विरोधात लढत असताना इतर महत्त्वाचे विषय जे आहेत त्याच्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. भाजपच्या नेत्यांकडनं म्हटलं जात होतं की आमच्या सरकारमध्ये राजीनामे होत नसतात. त्या भाजपच्याच मंत्र्याला कुठेतरी राजीनामा द्यायला झालेला आहे. भाजप बॅकफूटवरती गेलाय का? काय असतं, किती ताकद आणि अहंकार असला तरी जेव्हा एकजूट होते, जेव्हा नागरिक एकत्रित येतात तेव्हा झुकावं लागतंच. आणि मग त्या अहंकारला आता कुठेतरी लोकांसमोर झुकावं लागलं, लोकशाहीच्या समोर झुकावं लागलं. लोकांनी एक चांगला समाचार आणि एक चपडाक या अहंकारी राजकारण्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि महाराष्ट्रातून सुद्धा असे मोठे नेते होते, भाजपचे नेते होते, ज्यांनी या आंदोलनात दहशतवादी आंदोलन बरंच काय बोललं होतं. त्यांच्याबद्दल आता युवा वर्ग काय करणार माहीत नाही. मला एवढीच युवांना विनंती करायची आहे, सभ्य भाषेत त्यांचा सुद्धा समाचार कुठेतरी घेतला गेला पाहिजे. संपूर्ण आंदोलनादरम्यान जवळपास 13 ते 14 गुन्हे दाखल आहेत 1200 मुलांवरती आणि 400 ते 500 मुलांना नोटिसा देखील पाठवण्यात आलेल्या आहेत. आपली मागणी राहणार काय या आंदोलनासंदर्भात? पुढच्या 10 दिवसामध्ये या युवावरचे सगळे जे काही कारवाई त्याच्यामध्ये केलेल्या आहेत, त्यांच्यावर जे जे कुठले कलम टाकलेले आहेत, तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा, खास करून महाराष्ट्रातला असल्यामुळे मी इथं बोलतो, महाराष्ट्रामध्ये हे गुन्हे जर मागे नाही घेतले पुढच्या 10 दिवसामध्ये तरी मग या महाराष्ट्राच्या सरकारला हे महागात जाईल. संविधानिक मार्गाने लढाई जिंकता येतात, त्याची सुरुवात युवांनी केलेली आहे का? नाही, संविधानिक मार्गाने नक्कीच आपण लढाई जिंकू शकतो. युवा आज जर आपण बघितले 40 वयाच्या खाली 60% लोकसंख्या युवांची आहे. त्यामुळे युवांची ताकद मोठी आहे. पण दुर्दैव असं ती संघटित होत नव्हती, आता ती संघटित झालेली आहे.
त्यामुळे या महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण असणारे विषय नाही तर देशासाठी महत्त्वपूर्ण असणारे विषय लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधान टिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला एकजूट यावी लागेल. युवांची ताकद खूप मोठी आहे आणि कालच्या आंदोलनाच्या नाही तर सत्याग्रहाच्या विजयानंतर आता कुठेतरी जाणीव झाली आहे की आपला विजय होऊ शकतो. त्यामुळे ह्या सर्व युवांनी याच्या पुढे ही लढाई अशीच चांगल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सुरू ठेवली पाहिजे. Students have gone through a lot from lathi charge to several brutality incidents we saw. How big is this victory for the Generation Z? It's an important victory. Dharmendra Pradhan giving the resignation is a very important victory. But what more important is people or the yuva from rural area as well as city area have come together. So they have gone beyond caste and religion. They have come together as Indians. That is more important. And to support constitution, to support democracy. Yesterday's win was very important, and henceforth government will also know if they behave irresponsibly, if they kind of try to hurt the constitution, then the youth of India won't allow. Government has known that, so this is very important for the constitution and the democracy. लेकिन सर जब सरकार कहती है कि हम हमारे पार्टी में कोई रेजिग्नेशन नहीं देता है और आज जो है रेजिग्नेशन होता है, किस तरीके उसको चपड़ाक पड़ी है सरकार को. ये जो अहंकार था 12 साल हमको कोई कुछ हिला नहीं सकता. युवाओं ने दिखा दिया कि अगर आप कॉन्स्टिट्यूशन को गृहीत धरोगे, अगर आप लोगों को वहाँ पे ग्रांटेड लोगे, तो हम मतलब युवा उनको आपको आपकी जगह दिखा देंगे. तो आणि आता पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून. जय, शिवतीर्थावरील नेमकी काय अपडेट आहे? राज ठाकरे किती वेळातून त्या ठिकाणी निघतील? निश्चितच खरं तर विद्यार्थी आता हे मोठ्या संख्येने या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे. मी कॅमेरामॅन यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता हातात भारतीय तिरंगा घेऊन या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत हे आता शिवतीर्थ या ठिकाणी एकवटायला सुरुवात झालेले आहेत. आपण त्या ठिकाणी सुद्धा पाहू शकता की शर्मिला ठाकरे सुद्धा या ठिकाणी घरातून जे आहे ते या सर्व विद्यार्थ्यांना उत्साह वाढवायचं काम त्या ठिकाणी करत आहेत. काही वेळातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित या विजयी सभेला मागस्थ होतील. मात्र यापूर्वी जे विद्यार्थी आहेत हे आता मोठ्या संख्येने या ठिकाणी जमण्यासाठी सुरुवात झालेली आहेत. खरं म्हणजे एकंदरीत या सर्व विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा हा यश, आता या यशाचा जल्लोष हा आता कुठेतरी साजरा होणार आणि याचा उत्साह या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी जमण्यास सुरू झालेले. तरुणाई मोठ्या प्रमाणावरती हातामध्ये भारताचा तिरंगा घेऊन, त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असेल किंवा मग छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो घेऊन त्या ठिकाणी आपल्या यशाचा विजय जल्लोष साजरा करण्यासाठी येण्यासाठी सुरुवात झाली. आपण पाहू शकतो अनेक विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा त्या ठिकाणी या संपूर्ण सभेमध्ये सहभागी होतात. कारण की आपण पाहिलं की अनेक विद्यार्थ्यांनी आपला जीव या ठिकाणी नीट पेपर फुटीमुळे गमावला आणि त्यामुळे आता कुठेतरी त्यांच्या मनात जी आक्रोश होती ही आता कुठेतरी एक विजयाच्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी बदलताना पाहायला मिळते. आणि प्रामुख्याने आपण पाहिलं तर 10:30च्या नंतर 11च्या सुमारेस त्या उद्धव ठाकरे हे सर्वात प्रथम शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांना भेटतील आणि त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित या सभेसाठी इकडनं चालत ज्या ते मार्गस्थ होतील. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर ही संपूर्ण सभा ही या शिवाजी पार्कच्या या हुतात्मा चौकावरती पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आता मोठ्या संख्येने सकाळपासूनच या ठिकाणी यायला सुरुवात झाली नाही. जो त्यांचा आक्रोश होता तो आता कुठेतरी विजयमध्ये बदलला आहे. त्यामुळे तो आनंद उत्सव हा सर्वच विद्यार्थ्यांकडून आता या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. जय, खरं तर आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर तरुणांची असेल, विद्यार्थ्यांची असेल, मोठी गर्दी उफाळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून कशा प्रकारे खबरदारी घेण्यात आली आहे त्या ठिकाणी? नक्कीच खरं तर शिवाजी पार्क या संपूर्ण परिसरात आता मुंबई पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा हा ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला. आणि खरं म्हणजे हा जो शिवतीर्थचा हा संपूर्ण परिसर आहे हा तुर्तास्त खरं तर या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. कुठलीही वाहतूक या परिसरातून केली जाणार नाही आहे. फक्त विद्यार्थ्यांना येण्यासाठी हा संपूर्ण मार्ग त्या ठिकाणी मोकळा करण्यात आला. त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की एकही दुचाकी किंवा चारचाकी गाडी आपल्याला या परिसरात पाहायला मिळणार नाही आहे. त्या ठिकाणी फक्त मुंबई पोलिसांचा बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणावरती तैनात आहे. कारण की हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी विद्यार्थी या संपूर्ण विजय जल्लोषा साजरा करण्यासाठी येत आहेत. आपण पाहू शकतो की
कोणत्याही पक्षाचा झेंडा नाहीये, फक्त भारताचा तिरंगा या विद्यार्थ्यांच्या हातात आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे पोलिसांचा सुद्धा एक फौजफाटा या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क या परिसरात तैनात आहे आणि कुठलीही त्या ठिकाणी घटना घडवण्याची दक्षता सुद्धा मुंबई पोलिसांकडून घेतली जात आहे. आता आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणून संपूर्ण जे विद्यार्थी आहेत हे अनेक भागातून येण्यासाठी सुरुवात झालेले आहेत. काही राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रामुख्याने अरविंद सावंत असतील किंवा मग इतर जे मान्यवर आहेत हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळाने या ठिकाणी या विजय जल्लोषला सुरुवात होणार आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की पोलिसांकडनं या संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी अशा पद्धतीचे बॅरिगेटिंग्स केली गेलेली आहेत आणि कोणत्या दिशेला त्या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे ही सर्व दिशा दाखवण्याचं काम सुद्धा आता विद्यार्थ्यांना जे आहे ते मुंबई पोलिसांकडनं केले जात आहे. कारण गेल्या आठवडाभर आपण पाहिलं की कशा पद्धतीचा आक्रोश हा विद्यार्थ्यांमध्ये होता. मुंबईमध्ये याच छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये खरं तर 5 ते 6 दिवस सलग अगदीच जय जोडलेले रहा आपल्यासोबत. शिवाजी पार्कातून आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान देखील जोडल्या गेलेल्या आहेतच. भाग्यश्री, आता त्या ठिकाणी मोठी गर्दी दिसत आहे. खरं तर तिरंगाच त्या ठिकाणी दिसतोय, कोणत्याही पक्षाचा झेंडा नाहीये आणि हेच कुठेतरी दोन्ही ठाकरेंकडून क्लिअर करण्यात आलं होतं. काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच आपण बघतोय की गर्दी झाली आहे, मात्र कुठल्याही पक्षाचा झेंडा इथे नाहीये, फक्त तिरंगा दिसतोय, बोर्ड्स दिसतात आणि हे बोर्ड्स जे आहेत ते थँक्यू झेन्झी असे बोलणारे बोर्ड्स आहेत. त्याचबरोबर नॉट दी एंड जस्ट द बिगिनिंग अशा पद्धतीचे बोर्ड्स आहेत. आपण मागे देखील बघू शकता की मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती झालेली आहे. झेन्झी तर आहेतच, मिलेनियल्स सुद्धा आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि याबरोबर पाऊस पडतोय, मात्र या पावसात देखील हे झेन्झीज, हे मिलेनियल्स थांबलेले नाहीयेत, आनंद व्यक्त करतायत. देशभक्तीपर गीतं जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत. म्हणजे इथे कुठल्याही एका पक्षाचा झेंडा नाहीये. त्याचबरोबर देशभक्तीपर गीतं देखील वाजवती. त्यामुळे 15 ऑगस्टच्या आधीच देशभक्तीपर वातावरण जे आहे ते इथे तयार झालेलं पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये जर आपण एक गोष्ट बघितली तर हे झेन्झीज, मिलेनियल्स हे सगळे एकत्र असताना काही जण वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट जे आहेत ते घालून आलेत. आपण बघतोय द बीटर्स नावाने त्यांनी टी शर्ट वापरलाय आणि यामध्ये आपले नेते मंडळी आहेत. या मंडळींना आपण बघतोय की त्यांच्या तोंडावर त्यांनी ब्लॅक पट्टी लावलेली आहे. असं टी शर्ट घालून यावं का वाटलं? ते स्टुडंटला मारले होते म्हणून ते म्युझिक बँड आहे ते बीटल्स, जे स्टुडंटना मारणार ते बीटर्स, ते मारतात ना. आता रिझाईन तर झालेला आहे. आता जे आलेले आहेत शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्याकडे कसं बघता, त्यांना काय संदेश देता, काय सल्ला देता? त्यांचा एकच संदेश आहे की त्यांनी त्यांची जबाबदारी आणि जिम्मेदारी घ्यायला लागणार, नाहीतर त्यांचा पण राजीनामा आम्ही मागूया. नक्कीच आपण बघतोय की इथे झेन्झीज जे आहेत ते आहेत. एकंदरीतच इथे काय सांगाल, कशा पद्धतीचा जल्लोष आहे? क्या बात करो? यहाँ पे सारे प्रोटेस्ट जो भी हमने जीता है उसका हम लोग जश्न मना रहे हैं, बट अभी तक बहुत लंबा जाना है. जेनजीज को रुकना नहीं है, यहाँ पे हमें और आगे जाना है. नक्कीच, तर अजून आम्हाला पुढे जायचं आहे अशा पद्धतीचं मत व्यक्त करतात. कुठेतरी भीती यांची या सगळ्यामध्ये गेलेली दिसते. मात्र एक जर आपण बघितलं तर या झेन्झीजनी रस्त्यावर उतरून ज्या पद्धतीने आंदोलन केलंय आणि ज्या पद्धतीने आक्रोश केलाय जंतर मंतरवर, त्यानंतर झालेला हा राजीनामा आणि त्यानंतरचा आजचा मुंबईत घेतला जाणारा जल्लोष मार्च हा सगळं एकंदरीत महत्वाचा आहे. आपण बघतोय इथे आजी देखील आलेल्या आहेत. काय सांगाल आजी, तुमची पण नातवंड असतील, काय कशा पद्धतीने तुम्ही सपोर्ट केलात, कशा पद्धतीने पुढे देखील सपोर्ट करणार? पुढे सपोर्ट करायला जागाच नाहीये ना. नेता लोक आपले किसे भरतात आहे. त्यांची मुलं मस्त अमेरिकेला शिकतात आहे, आमची मुलं कुठे शिकणार? त्यांच्यासाठी पैसा कोण देणार सांगा? आहे का कोण? तर आपण बघतोय की कशा पद्धतीचा झेंडा जो आहे तो फडकवला जातो. रोहित पवार इथे आलेले आहेत. रोहित पवारांकडनं हा झेंडा फडकवला जातोय. आपण रोहित पवारांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृपा रोहित पवार यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपण बघू शकतो जाओ
हे बघा, मी युवा आहे, हा विजय पूर्णपणे युवांचा आहे. त्यामुळे व्यासपीठावर जाण्यापेक्षा युवात उपस्थित राहून त्यांच्या या जल्लोषामध्ये सहभाग घेणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने जिथं युवा तिथं आम्ही. याच्या आधी युवांसाठी संघर्ष केला, याच्या पुढे सुद्धा युवांच्या विषयासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. पण युवांची एकजूट जी झाली त्यामुळे लोकशाही आणि संविधान जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना फायदा तिथं होणार आहे. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की येत्या काळामध्ये जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जसं या युवांनी एक विश्व तिथं निर्माण केलं ना, ते एक विजय काळ आपण निर्माण केला, तसंच येत्या काळामध्ये जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्यासाठी, संविधान जपण्यासाठी एकत्रित येणं फार महत्वाचं आहे. तो व्हिडिओ मी पण टाकलेला आहे. हे जे काय आहे ना की जाती धर्माच्या नावावर सत्ता आणणं, त्यात काही पदाधिकारी वगैरे अहंकारी होतात आणि तो व्हिडिओमध्ये आपला तो अहंकार तिथं जाणवतो. त्या माणसाला मला एवढंच सांगायचंय, या युवा पिढीला मारहाण करण्यापेक्षा तू जाऊन विचार की प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जी चोरी झाली ती कुणी केली, का केली, त्याच्यावर तुम्ही बोलत नाही आणि या युवांना तुम्ही थप्पड मारता. या युवांनी तुम्हाला थप्पड मारली हे जास्त महत्वाचं आहे. याच्या पुढं कुठल्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर या देशातला, या महाराष्ट्रातला युवा एकत्रित येईल. शेतकऱ्यावर अन्याय झाला तरी शहरी भागातला युवा एकत्रित येईल. एखाद्या ग्रामीण भागातल्या युवावर अन्याय झाला, शहरी भागातला पुढे येईल. एखाद्या शहरी भागातल्या महिलेवर अत्याचार झाला तर युवा ग्रामीण भागातला सुद्धा पुढे येईल. कारण इथं जाती, धर्म, प्रांत, ग्रामीण का शहरी हे सगळं या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत बाजूला ठेवून भारतीय म्हणून हे सगळे एकत्रित आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जी आहे ती वाढलेली आहे. हळूहळू गर्दी वाढताना पाहायला मिळते. इथे देखील आपण यांना विचारूया कशा पद्धतीने या सगळ्या गर्दीकडे बघताय. एक पॉझिटिव्ह वे जे गव्हर्नमेंटला कळायला पाहिजे की आम्ही कमी नाहीये. जर सरकार पण सरकारने आमची मागणी मान्य केली पाहिजे, त्यासाठी हे आंदोलन आहे. नक्कीच. तर आपण बघतोय की रेझिग्नेशन झालेलं आहे, तरी देखील इथे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली आहे. अगदीच भाग्यश्री, या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. तर या ठिकाणी तिरंगा रॅलीत मोठ्या प्रमाणात तरुणाई आता सहभागी झालेली आहे. अगदी काही वेळातच ठाकरे बंधू देखील शिवाजी पार्कात पोहोचतील. ठाकरे बंधूंचा हा मुंबईत जल्लोष, त्यांच्या नेतृत्वात हा तरुणाईचा जल्लोष. आपण आहोत आता दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ. आपण बघू शकतो की लोक इथे जमायला सुरुवात झालेली आहे. झेनझी आहे, त्यांच्याबरोबर झेनझीचे मिलेनियल्स पालक देखील आहेत आणि आपण बघू शकतो की थँक्यू झेनझी असा बोर्ड देखील इथे लावलेला आहे. आपण त्यांच्या पालकांना विचारूया, काय सांगाल, काय भावना आहे? मला हिला आणायचा एकच उद्देश होता की जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतं. याच्या पुढे पण भविष्यात कधी झालं तर यांना समजलं पाहिजे की न्याय कसा मागायचा असतो. ते ह्या आंदोलनाने दाखवून ठेवलेलं आहे आणि हेच महत्त्वाचं आहे. एकजूट हीच महत्त्वाची आहे. ह्याच्या पुढच्या जेवढ्या पण इलेक्शन होतील त्याच्यामध्ये विकासाचाच उद्देश असेल. जर कोणी जात धर्म करायचा गेला तर ही जी जेनझी आणि पूर्ण तरुण मंडळी आहे त्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीये. नक्कीच. आपण बघतोय की जेनझीचे पालक आहेत. काय सांगशील, काय सांगून आणलंय बाबांनी तुला इथे? तुला काय वाटतं सांग? जेव्हा मी मोठी होणार तेव्हा माझ्यासोबत असं व्हायला नाही पाहिजे. एकदम खूप 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 आम्ही सगळे खूप खुश आहे आणि आम्हाला जे पाहिजे होतं त्या धर्मेंद्र प्रधानच्या रिझन आम्हाला भेटलोय. दिस इज द मैसेज फ्रॉम आवर बिलव्ड प्राइम मिनिस्टर कि प्लीज आप सब रोड पे ना निकले, मैं आपको खुद रोड पे ले आऊंगा. हेंस प्रूफ जेनजी आज रोड पे आया है तभी हमारी सच्चाई की जीत हुई है. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. आम्ही जे जेनजी आहे, आपले स्टुडंट्स आहे, त्यांच्यासाठी ह्या आंदोलनाची खूप जरूरत होती. मला बिलीव्ह पण नाही होतं. इट्स युफोरिक की आता लोक येतात आहे, आता लोक येणार आहे, अजून येणार आहे. अँड थँक्यू टू राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे for organizing this. Like the Constitution of India was launched on 26th January by Dr. Baba Saheb Ambedkar, and it replaced the British rule by the democratic
government which is run by the people. And after the resignation, I felt ki the government like is run by the people, and I have the hope that it will run after us.